कराड तालुक्यामध्ये पुन्हा बिबट्याची दहशत, शेळी ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। कराड तालुक्यात मनुष्य व वन्य प्राणी संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वडोली निळेश्वर परिसरात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थ सतर्क झाले आहेत। काही दिवसांपूर्वी शहापूर परिसरात एका युवकावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाने पिंजरे व कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सापळा रचला होता, मात्र अद्याप बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेले नाही। त्यामुळे परिसरात अफवा आणि भीतीचे वातावरण कायम आहे। दरम्यान वडोली निळेश्वर येथील निळेश्वर मंदिराजवळ सुभाष नारायण पवार यांच्या कालवडीवर हल्ला करून ती ठार करण्यात आली होती। ही घटना ताजी असतानाच पुन्हा 2-3 दिवसातच अक्षय शंकर पवार यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने शेळी ठार केली। ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली। बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वनरक्षक सानिका घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, मात्र केवळ पंचनाम्यावरच न थांबता ठोस कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ग्रामस्थांच्या मते जंगल क्षेत्र कमी होणे आणि मानवी हस्तक्षेप वाढणे यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येत आहेत। परिणामी अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते। परिसरात अनेक ठिकाणी बिबट्या दिसण्याच्या चर्चा रंगत असून काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा दावा केलाय, त्यामुळे भीतीचे वातावरण अधिक गडद झाले। वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, जनावरांची योग्य देखरेख करावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज, राहुल पवार, कराड। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।